नमस्कार, मी भूषण करंदीकर. आपण पाहताय झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. पासवर्ड श्रीमंतीचा या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. शेअर बाजार, त्याचबरोबर शेअर बाजारातली गुंतवणूक आणि त्या अनुषंगाने आपण पासवर्ड श्रीमंतीचा या विशेष कार्यक्रमात चर्चा करत असतो. आज आपण चर्चा करणार आहोत ती म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग, नवीन वर्षाची योग्य सुरुवात या विषयावरती. अर्थात आपण नवीन वर्षाला सुरुवात करतोय आणि त्यामध्ये आपलं फायनान्शियल प्लॅनिंग कसं असावं याविषयी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेत शशांक रावले. शशांक रावले यांचं आपण स्वागत करूयात. आपलं खूप खूप स्वागत. नमस्कार. नमस्कार. चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी मी शशांक रावले यांची थोडक्यात ओळख करून देतो. शशांक रावले हे एसआर कन्सल्टन्सीचे डायरेक्टर आहेत. शेअर ट्रेडिंग, गुंतवणूक आणि सल्लागार म्हणून ते कार्यरत आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करूयात आणि या वर्षात आपलं फायनान्शियल प्लॅनिंग कसं असावं जाणून घेऊयात त्यांच्याकडनं. सगळ्यात आधी आम्हाला सांगा, फायनान्शियल प्लॅनिंग गरजेचं का असतं? पहिली गोष्ट, काही बोलायच्या आधी आपल्या प्रेक्षकांना नवीन वर्षाची हार्दिक शुभेच्छा. तुमचं हे वर्ष भरभराटी जाओ आणि तुमच्या आयुष्यामध्ये पैशाची भरभराट आणि त्याच्यामध्ये आमचा एक छोटा सहभाग असू दे, ही माझी इच्छा. तुम्ही जर प्रश्न विचारला की बाबा फायनान्शियल प्लॅनिंग का असावं, लेट मी कुठलीही गोष्ट करताना आपला एक गोल असायला पाहिजे की बाबा आपल्याला कुठे पोहोचायचं, आपल्याला किती पैसे गरज आहे. अनेक लोक काय करतात की म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग करत नाही, फक्त आपले खर्च काढत बसतात. एव्हरीवन प्लॅन्स ऑफ स्पेंडिंग, नॉट ऑफ अर्निंग ऑर सेव्हिंग. तर तुमचे म्हणा ना, जर तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंग तुमची नीट असेल तर तुम्ही बाय डिफॉल्ट पैसे सेव्हिंग करायला लागता आणि बाय डिफॉल्ट तुम्ही पैसे गुंतवायला लागता. त्यामुळे तुमच्या पैशाची वाढ होत असते. उदाहरण घ्या, एक गोष्ट लक्षात घ्या. समजा जर तुम्हाला कुठे जायचं असेल, कुठे तुम्हाला कोणीतरी इन्व्हाइट केलं असेल, तर तुम्हाला जर योग्यरित्या ऍड्रेस दिला की बाबा ह्या ठिकाणी पोहोचायचं आहे आणि ह्या वेळेला पोहोचायचं आहे, तरच तुम्ही तिकडे पोहोचू शकता. जर तुम्हाला फक्त सांगितलं ह्या ठिकाणी एक्झॅक्ट ऍड्रेस दिला नाही आणि एक्झॅक्ट टाइम नाही दिला, तुम्ही कदाचित पोहोचू शकत नाही. इन द सेम वे तुम्हाला तुमच्या फायनान्शियल प्रवासात तुम्हाला एक्झॅक्टली कुठे पोहोचायचं आहे आणि किती वेळात पोहोचायचं आहे, ओके, ह्याचं तुमच्याकडे योग्य कॅल्क्युलेशन असलं पाहिजे. तरच तुम्ही तुमचा जो प्रवास आहे तो तुम्ही योग्यरित्या करू शकता आणि तशा रीतीने तुम्ही तुमचे सेव्हिंग्स करू शकता, गुंतवणूक करू शकता आणि इव्हन तुम्ही तशा रीतीने चांगले पैसे कमवायच्या मार्गाला लागू शकता. तर हे आपल्या फायनान्शियल प्लॅनिंग प्रत्येकाकडे असलीच पाहिजे. खरं, फायनान्शियल प्लॅनिंग खूप महत्वाचं आहे. आपल्याला जर ती गुंतवणूक करायची असेल तर आपल्याला त्यासाठी काही नियोजन करणं आवश्यक असतं. लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म असे दोन प्रकार प्लॅनिंगमध्ये, फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये सांगितले जातात. ते नेमके काय असतात आणि त्याचं महत्व कसं सांगाल? पहिलं तर मी शॉर्ट टर्म फायनान्शियल प्लॅनिंग बद्दल बोलेन. शॉर्ट टर्म फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे बिलो 1 इयर, एका वर्षाखाली 2 महिने, 5 महिने, 6 महिने, 11 महिने, 12 महिने, एका वर्षाखाली जे असतील फायनान्शियल प्लॅनिंग त्याला बोललं जातं शॉर्ट टर्म फायनान्शियल प्लॅनिंग. आणि एका वर्षाच्या वर जे असतं म्हणजे अबाव 1 इयर मध्ये किती वर्ष, साधारणतः एक समजा यंग कपल असेल, म्हणजे मॅरिड कपल असेल तर ते पुढचे 20-25 वर्ष म्हणजे त्यांची मुलं आणि त्यांचं जे रिटायर्ड लाईफ ते आपलं कसं असेल त्याविषयी 20-25 वर्षाचं प्लॅनिंग करतात. पण जर तुम्ही लॉंग टर्म म्हटलं, भले ते मी बोलतो एका वर्षाच्या वर, पण कमीत कमी 3-4 वर्षाचं प्लॅनिंग तुमच्याकडे हे असलंच पाहिजे. त्याला आपण मग एक प्रॉपर लॉंग टर्म प्लॅनिंग बोलू शकतो. आणि आता असं नवीन वर्ष सुरुवात आहे, राईट. आणि तर माझं म्हणणं असं आहे तुम्हाला की भले तुम्ही नॉर्मली लोक काय करतात, वर्षभराचं प्लॅनिंग करतात. भले तुम्ही वर्षभराचं प्लॅनिंग करा, पण त्याआधी तुमच्याकडे पुढच्या 5-6, 7-8 वर्षाचं तुमच्याकडे फायनान्शियल प्लॅनिंग किंवा फायनान्शियल गोल्स असले, मला कुठपर्यंत पोहोचायचं, मला आयुष्यात काय काय करायचं, मला आयुष्यात काय काय घ्यायचं आहे, जे काय तुमचे ड्रीम्स असतील, पण म्हणजे तुमची मुलं असतील, त्यांचं शिक्षण असेल, लग्न कार्य असेल, त्यानंतर मग तुमचं रिटायरमेंटचं जे काय असेल तुमचे, ते तुमच्याकडे प्रॉपर त्याचं कॅल्क्युलेशन असलं पाहिजे. प्रॉपर तुम्ही बाबा किती खर्च लागणार आहे आणि त्या हिशोबाने तुमचा तो मोठा गोल आहे, बरोबर आहे, आफ्टर 3, 5, 6, 7 इयर्स. तर त्या हिशोबाने तुम्ही या वर्षभराचा गोल ठरवला पाहिजे. लोक काय करतात की वर्षभराचा गोल ठरवतात, ठीक आहे, पण त्यानंतर होतं काय की नवीन वर्ष आलं किंवा त्यांची काही गडबड होते, परत पुढच्या वर्षी वेगळं काहीतरी असतं आणि त्यांचं ते गेल्या वर्षीचं जे ठरवलं ते राहून जातं आणि जो लॉंग टर्म जो ऍक्च्युअल त्यांचा फायनान्शियल गोल आहे तो कुठल्या कुठे त्यांचा हरवून जातो. तर अशा प्रकारे पाहिजे की बाबा 7-8 वर्षाचं जे प्लॅनिंग आहे त्याच्यामधला एक छोटासा भाग म्हणजे ह्या येणाऱ्या 1 वर्षामध्ये मी बाबा किती पैसे जमवले पाहिजे किंवा किती फायनान्शियल प्लॅनिंग केली पाहिजे, मला पुढच्या 7-8 वर्षानंतर किंवा 10 वर्ष, व्हॉट एव्हर युअर टाइम फ्रेम मे बी, ते मला सिक्युअर करायचं असेल तर. खरंय. फायनान्शियल प्लॅनिंग कधी करावं आणि त्याच्यामागची कारणं काय, म्हणजे काही वयाच्या अमुक एका वर्षापासून हे सुरू करायला हवं किंवा असं काही कारण तुम्ही सांगू शकाल? लेट मी टेल यू, एखादी म्हणजे जी व्यक्ती कमवायला लागलेली आहे, ओके, जे कॉलेज स्टुडंट्स आणि जे स्कूल स्टुडंट करू शकतात, पण मोस्ट इम्पॉर्टंटली जी लोक कमवायला, मग भले आता नवीन मुलगा नोकरीला लागला त्यांनी तेव्हापासूनच किंवा त्याच्या किंवा त्याच्याहून आधी सुरू केली तर भरपूर चांगलं होईल. बाबा फायनान्शियल प्लॅनिंग, बाबा मी नोकरीला लागेन किंवा मी नोकरीला लागलोय आणि माझ्याकडे एवढे पैसे येत आहेत किंवा येणार आहेत, तर मी याचे कुठे कुठे खर्च करू शकतो, माझ्या काय काय गरजा आहेत. तर अनेकदा लोक काय करतात की गरजा पण म्हणणं ना की अशा म्हणजे मटेरियलिस्टिक आनंदामध्ये ती लोक पैसा गुंतवतात. म्हणजे मोबाईल फोन घ्यायचा आहे, मला बाईक घ्यायची आहे, मला कार घ्यायची आहे,
तर हे बघावं. बट ऑल दिस थिंग आर लक्झरियस थिंग्स. पण आधी माझ्या ज्या बेसिक गरजा आहेत किंवा अशा गुंतवणूक, आता तुम्ही जर मोबाईल फोन, कम्प्युटर, कार, बाईक्स वगैरे ह्या सगळ्या ज्या गोष्टी घेतल्या, दीज आर डेप्रिसिएटिंग ऍसेट्स. बरोबर. ओके, तुम्ही आज घेतली आणि उद्या जरी जाऊन विकली तरी पण तुम्हाला काही पैसे कमीच मिळणार. बरोबर. बरोबर. तर तुम्ही अप्रिशिएटिंग ऍसेट्स मध्ये तुम्ही पैसे गुंतवावे. जसं की जर मी बोलायला गेलो तर ओव्हरऑल मार्केटमध्ये फक्त दोनच गोष्टी आहेत ज्यामध्ये ऍक्च्युअल मध्ये पैसा जातो. म्हणजे जर तुम्ही बँका, म्युच्युअल फंड, इन्शुरन्स कुठलाही घ्या, त्यांचा घुमून फिरून पैसा दोनच गोष्टी मिळतो. ते म्हणजे आहे, पहिला आहे इक्विटी म्हणजे शेअर बाजार, आणि दुसरं आहे ते म्हणजे प्रॉपर्टी म्हणजे मालमत्ता. तर ह्या ठिकाणी तुम्ही कसे गुंतवू शकता, ह्यामध्ये जर तुम्ही पैसे गुंतवले तर तुमचे पैसे हे वाढत राहतात. दीज आर ऑल अप्रिशिएटिंग ऍसेट्स. तर फायनान्शियल प्लॅनिंग करण्यासाठी वयाची काही अट नाही. असं म्हटलं जातं की जब जागो तब सवेरा. समजा तुमचं वय जरी जास्त झालं असेल पण तुम्ही एवढ्या वर्षात केलं नसेल, काही प्रॉब्लेम नाही, आत्ता करा. नक्कीच तुमचं पुढचं आयुष्य फायनान्शियली भरपूर सुखाचं असेल. एक. आणि सेकंडली आणखीन लोक चुका करतात भूषण सर, की नवीन वर्ष जेव्हा चालू होता जानेवारी, डिसेंबर, 31 डिसेंबर लोक म्हणतात ना आपल्या आनंदात वेगळ्या ऍटमॉस्फिअरमध्ये असतात. एकदा जानेवारी आलं की त्यांची जाग येते, अरे आपल्याला फायनान्शियल प्लॅनिंग हे ते नवीन न्यू इयर रेझोल्युशन्स मध्ये करिअर वाईज पण असो, फॅमिली वाईज असो, इव्हन ते पैशा रिलेटेड पण रेझोल्युशन्स ठरवतात. माझं म्हणणं असं आहे की तुम्ही फॅमिली वाईज आणि करिअर वाईज वगैरे तुम्ही रेझोल्युशन्स बनवा, पण जर फायनान्शियल पैशा वाईज जर तुम्हाला रेझोल्युशन्स बनवायचे असतील तर तुम्ही जानेवारीमध्ये वगैरे बनवू नका, तर मार्च एंडिंगला, म्हणजे जो फायनान्शियल इयर असतो आपला, म्हणजे 1 एप्रिल ते 31 मार्च ह्या दरम्यान बनवा. का होतं असं की आता फेब्रुवारीमध्ये बजेट असेल, त्यानंतर मग 31 मार्च पर्यंत अनेक कंपन्यांचे रिझल्ट्स येतात, त्यानंतर इव्हन अनेक लोकांची सॅलरी इन्क्रीमेंट होते, भरपूर फायनान्शियली भरपूर घडामोडी घडत असतात मार्केटमध्ये. तर त्यामुळे समजा तुम्ही आत्ता जर तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंग केली, ओके, आणि जर बजेटमध्ये काही सरकारने काही वेगळे नियम आणले, उदाहरण घ्या की तुम्हाला असं असेल की ह्या वर्षी तुम्हाला घर घ्यायचं तुमचा प्लॅन नसेल, उदाहरण घ्या, ओके, पण आता जसं आपण मोदी सरकारने पाहिलं, त्यांनी 3-4% तुम्हाला व्याज दरामध्ये सूट दिली. आणखीन काहीतरी नवीन त्यांनी आपल्यासाठी काहीतरी त्याच्यासाठी केलं की बाबा आणखीन घरं घेण्यासाठी त्यांनी आणखीन काही स्कीम्स आणल्या, तर आपण बोलू अरे यार हे तर माझ्या फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये नाहीच आहे, आणि तुम्हाला जे येणारे पैसे होते तुम्ही ऑलरेडी वेगळ्या ठिकाणी गुंतवायची प्लॅनिंग करून ठेवलं, मग तुम्हाला परत ते रिशेड्यूल, परत ते सगळं रिप्लॅनिंग करावं लागेल. तर माझं म्हणणं असं आहे, तुम्ही 1 एप्रिल तो 31 मार्च, जो म्हणजे 31 मार्च 2018 पर्यंत हा फायनान्शियल इयरमध्ये तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंग करा, तुमचं स्मूथली फायनान्शियल वर्ष जाईल. खरंय. योग्य प्रकारे जर आपण फायनान्शियल प्लॅनिंग केलं तर ते आपल्या वैयक्तिक वाढीसाठी कसं फायदेशीर ठरतं? लेट मी टेल यू, आज भले आपण काही काम करू असो, बिझनेस करू असो, अभ्यास करू असो, काही करू असो, शेवटी आपण करतो ते काय, जर खरं बोलायला तर पैशासाठीच करतो, राईट? बरोबर. जर आपल्याला त्यामध्ये मॉनिटरी टर्म्समध्ये जर काही फायदा मिळाला नाही तर कोणीच कुठलंही काम करणार नाही. बरं, जर तुम्ही प्रॉपर फायनान्शियल प्लॅनिंग केलेली आहे किंवा मला एवढ्या दिवसात किंवा एवढ्या वर्षात मला हे ध्येय गाठायचं फायनान्शियली, तर बाय डिफॉल्ट ते गाठण्यासाठी तुम्ही हे करणार, तर तुम्ही चांगलं काम करायला लागणार, तुम्ही तुमच्या आयुष्यात तुम्ही चांगली ग्रोथ करायला लागणार. असं म्हटलं जातं की तुम्ही जे काम करता किंवा तुम्ही जे आउटपुट देता दॅट इज युअर मेन वर्क, आणि जो पैसा आहे तो दॅट इज जस्ट बाय प्रोडक्ट. बरोबर. ओके, जर तुमचं काम नीट असेल तुम्हाला पैसा आपोआप येणार. तर तुम्हाला चांगले पैसे कमवायचे, तुम्हाला माहिती आहे हे एवढं माझं टार्गेट आहे एवढ्या दिवसात किंवा एवढ्या वर्षात, तर त्या हिशोबाने तुम्ही तुमचं काम पण चांगल्या रीतीने करा, स्वतःमध्ये डेव्हलपमेंट करायला लागाल. तुम्ही म्हणा ना, तुम्ही जर जॉब करत असाल तिकडे चांगला परफॉर्मन्स दाखवाल जेणेकरून तुमची इन्क्रीमेंट होईल, किंवा जर बिझनेस करत असाल तुम्ही नवीन तुमचे प्लॅन्स राहणार बिझनेसमध्ये, किंवा नवीन रिझोल्युशन्स घ्याल बिझनेससाठी जेणेकरून तुमचं कंपनीची ग्रोथ होईल. तर त्यामुळे जर तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंग केली तुमची इव्हन पर्सनल ग्रोथ देखील अशा रीतीने चांगल्या रीतीने होऊ शकते. खरंय. शशांक सर, तुमच्यामध्ये एक फायनान्शियल प्लॅनिंग सोप्या पद्धतीनं कसं करावं? लेट मी टेल यू, होतं असं की अनेकदा पाहिलं की मार्केटमध्ये भरपूर फायनान्शियल प्लॅनर्स आहेत, सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर्स. ती लोक काय करतात, आता जे सामान्य माणसं असतात ज्यांना फायनान्सचं काही नॉलेज, उदाहरण घ्या वेगळ्या फील्डचे आहे, समजा डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत किंवा काही, भले ते त्यांच्या फील्डमध्ये एक्सपर्ट असतील पण त्यांना फायनान्शियली दे आर नॉट साऊंड, त्यांना फायनान्शियल प्लॅनिंगचं किंवा ह्याचं नॉलेज नसतं. तर हे जे फायनान्शियल प्लॅनर्स आहेत ह्या सामान्य व्यक्तीला भरपूर डिफिकल्ट वेनी म्हणा ना, हे इथे गुंतवा, हे करा, ते करा, इकडे टॅक्स सेव्हिंग करा, हे करा, तर लोक कन्फ्युज होतात, जाऊ दे बोलतात, जे माझं चाललंय ते नीट चाललंय, जाऊ दे ते फायनान्शियल प्लॅनिंग. तर हे मी ऑब्झर्व केलं, तर मी विचार केला की आपण लोकांना अशा सोप्या रीतीने फायनान्शियल प्लॅनिंग देऊया ज्याने का ऍटलिस्ट लोक योग्यरित्या ते करतील आणि फॉलो तरी करतील. तर मी एक सोपी आयडिया बनवली आहे. काय करा, एक पेज घ्या, त्यावरती एका साईडला लिहा की बेसिक नीड्स, ओके, बेसिक एक्सपेन्सेस, ओके, आणि दुसऱ्या ठिकाणी लिहा लक्झरीज एक्सपेन्सेस आफ्टर 15 किंवा 20 इयर्स, जेवढ्या वर्षाचं तुम्ही प्लॅन करताय तेवढ्याचं. समजा तुम्ही 20 वर्षानंतरचं प्लॅन करत आहात, ओके, तर बेसिक एक्सपेन्स, आता मी 20 वर्षानंतर समजा मी रिटायर झालो, ओके, आणि त्यावेळी मला कुठल्या गरजा असतील, तर पहिलं तर मुलाचं लग्न, ओके,
त्यानंतर मुलांचं एज्युकेशन, हायर एज्युकेशन, त्यासाठी मला पैसे लागतील. त्यानंतर माझे काही मेडिकल नीड्स असतील, बरोबर, तर त्यासाठी मला पैसे लागतील. आणि इव्हन माझा रिटायरमेंट फंड, तो रिटायरमेंट फंड कशाला, तर माझं दैनंदिन जीवन चालण्यासाठी, म्हणजे माझी मुलं पुढे जाऊन मला सपोर्ट करतील की नाही कधी माहित नाही, पण मी फायनान्शियली साऊंड असलो पाहिजे. तर ह्या झाल्या बेसिक गरजा. आणि लक्झरियस गरजामध्ये जो लक्झरियस जो भाग आहे त्यामध्ये अनेक काही योजना, म्हणजे भरपूर मोठे प्रॉपर्टी किंवा फॉरेन ट्रिप किंवा डोनेशन्स, जे काय तुमच्या मनात आहे लक्झरियसमध्ये म्हणा, इट्स अनलिमिटेड, इट्स इन्फायनाइट, म्हणजे त्याला काही लिमिट नाहीये. ओके, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जेवढे जास्त लक्झरियस नीड्स, लक्झरियस गरजा तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंग तेवढे ठेवाल, तेवढं जास्ती तुम्हाला रिस्की ॲसेट्समध्ये तुम्हाला पैसे गुंतवावे लागतील, ज्याने का तुम्हाला जेवढी जास्ती रिस्क घ्याल तेवढे जास्त तुम्हाला रिटर्न्स मिळतील. तर माझं म्हणणं असं आहे की तुम्ही हंतरून पाहून हातपाय पसरावे आणि लिमिटेड तुमच्या गरजा ठेवा, ज्याने का तुमचे ते फायनान्शियल ड्रीम्स कम्प्लीट होतं. असं की लोक भरपूर आपले फायनान्शियल ड्रीम्स पण एक्सपेक्टेशन जास्त ठेवतात आणि ते जर कम्प्लीट नाही झाले तर ते नाराज होतात आणि ते आयुष्य म्हणा ना सॅटिस्फॅक्शनने जाऊ शकत नाही. त्यापेक्षा छोट्या हे ठेवा आणि त्याच्याहून जे जास्ती काय अचीव्ह झालं तुम्ही भरपूर खुश व्हाल. तर मग काय करायचंय, तुम्ही एक काम करायचं की बाबा हे जे 4 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या बेसिक गरजांमध्ये, त्या आज जर मी रिटायर झालो तर मला साधारणतः किती खर्च लागेल. ओके, त्यानंतर आफ्टर 20 इयर्स हाच खर्च किती असेल. लेट मी टेल यू, तुम्ही जर आमच्या ट्रेनिंग सेशन्समध्ये आला, फ्री सेशन्समध्ये, त्यामध्ये साधारणतः 20 वर्षानंतर 40 वर्षानंतर महागाई किती असेल ह्याचं आम्ही प्रॉपर कॅल्क्युलेशन देतो. ते तुम्ही समोर घेऊन बसायचं, बाबा 20 वर्षानंतर मला एवढा खर्च लागणार आहे, म्हणजे मग 10 वर्षानंतर किती लागेल, 5 वर्षांत किती, 2 वर्षांत किती, 1 वर्षांत किती. मग तुम्हाला साधारणतः दर वर्षाचा अंदाज येतो, बाबा दर वर्षाला मला एवढे पैसे जमा करायचे ऍटलीस्ट माझ्या बेसिक गरजा कंप्लीट करायला. म्हणजे त्या हिशोबाने तुम्ही दर टप्प्याला 5 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्षामध्ये तुमचे आपोआप ते एवढे पैसे जमा होतात आणि एवढ्या सोप्या रीतीने तुम्ही हे करू शकता. ह्या ज्या पूर्ण गोष्टी आहेत, आमचं एक फायनान्स सेशन झालं फायनान्शियल मॅनेजमेंटचं, त्यामध्ये आम्ही प्रॉपरली सगळं तुम्हाला शिकवतो एक्झॅक्टली कसं फायनान्शियल प्लॅनिंग करायचं ते. खरंय. आपण ही चर्चा अशी सुरू ठेवूयात. खरं तर फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये गोल सेटिंग हा महत्वाचा मुद्दा असतो. आपण त्याविषयी बोलूया. आपण आता यापूर्वी एक छोटीशी विश्रांती इथे घेतोय. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहता आमचा खास कार्यक्रम पासवर्ड श्रीमंतीचा. आपण पाहताय आमचा विशेष कार्यक्रम पासवर्ड श्रीमंतीचा. आज आपण चर्चा करतोय ते म्हणजे योग्य फायनान्शियल प्लॅनिंग आणि वर्षाची चांगली सुरुवात. आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत शशांक रावले. जसं मगाशी तुम्ही समजावून सांगितलं की योग्य फायनान्शियल प्लॅनिंगच्या सोप्या पद्धती काय आहेत. फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये गोल सेटिंग किती महत्वाचं असतं. लेट मी टेल यू, फक्त फायनान्शियल प्लॅनिंग प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही आयुष्यात काही करसाल तुमचे गोल हे असलेच पाहिजे. ज्या व्यक्तीच्या आयुष्यात गोल असं म्हणजे फायनान्शियली असो, तुमचं करिअर वाईज असो, फॅमिली वाईज असो, काही असो तुमच्या, आणि इव्हन हेल्थ वाईज, स्पिरिच्युअलिटी वाईज तुमचे हे गोल्स हे असलेच पाहिजे. जर तुमचे गोल्स नसतील तर तुम्ही जर तुम्ही बघत असाल तर आयुष्यामध्ये लोक सक्सेसफुल होत नाही. असं म्हटलं आता, इफ यू डोंट हॅव युअर ओन गोल्स सो यू विल ऑलवेज वर्क फॉर समवन अदर्स गोल्स. जर तुमच्या आयुष्यात स्वतःचे गोल्स नसतील तर तुम्ही आयुष्यभर दुसऱ्याचे गोल्स कंप्लीट करण्यामागे तुम्ही काम करत बसाल, कोणाच्या अंडर तुम्ही काम करत राहाल. तर तुमचे आयुष्यात हे गोल्स हे असले पाहिजे, तुमचे डेस्टिनेशन फिक्स पाहिजे, तरच तुम्ही ती जर्नी चांगल्या रीतीने फॉलो करू शकता. तर फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये गोल्स, फायनान्शियल प्लॅनिंगचा अर्थच आहे की गोल सेटिंग. आपण त्याच्यामध्ये प्लॅनिंग करतो राईट, बाबा मला कुठपर्यंत पोहोचायचं आहे, तर हे फार गरजेचं आहे. पॅसिव्ह इन्कम म्हणजे नेमकं काय असतं आणि ते महत्वाचं आहे का. लेट मी टेल यू, पहिलं तर हे काय आहे सांगतो. 2 टाईपचे इन्कम असतात. एक असतं ऍक्टिव्ह इन्कम आणि दुसरं असतं पॅसिव्ह इन्कम. ऍक्टिव्ह इन्कम म्हणजे काय, तुम्ही जे काय आता जॉब किंवा बिझनेस जे काय करताल त्यातनं तुम्हाला जे इन्कम येतं, जे तुम्ही ऍक्टिव्हली काम केल्यानंतर जे इन्कम येतं, दॅट इज युअर ऍक्टिव्ह इन्कम. आणि पॅसिव्ह इन्कम म्हणजे काय, तुम्ही कमवलेले पैसे ज्यावेळी तुम्ही गुंतवता योग्यरित्या त्यातनं तुम्हाला जे रिटर्न्स येतात, जे रिटर्न्स करायचे रेंट, इंटरेस्ट, प्रॉफिट किंवा डिव्हिडंडच्या रूपामध्ये हे रिटर्न्स असू शकतात. हे जे इन्कम येतं दॅट इज युअर पॅसिव्ह इन्कम. तर लेट मी टेल यू, आयुष्यामध्ये पॅसिव्ह इन्कम असणं फार गरजेचं आहे. ओके, आणि तुम्हाला मला एक गोष्ट सांगायला आवडेल की जेवढ्या लवकर तुम्ही तुमचं घर पॅसिव्ह इन्कम चालवायला सुरुवात कराल तेवढं फार चांगलं असेल. त्यामुळे काय होईल की तुम्ही कधी पाहिजे तेव्हा तुम्ही फायनान्शियल रिटायरमेंट घेऊ शकता. मी स्वतःच्या आयुष्यात देखील ठरवलं आहे, मी आधी सांगितलेलं आहे की मला वयाच्या 35व्या वर्षी, आता माझं वय आहे 28, मला वयाच्या 35व्या वर्षी मला फायनान्शियल रिटायरमेंट घ्यायची, म्हणजे त्यानंतर मी कधी पैशासाठी काम करणार आहे, मला जसं पाहिजे तसं मी आयुष्य जगू शकतो. आता हे करण्यामागचा फायदे काय तुम्हाला मी सांगतो. होतं असं की ऍक्टिव्ह इन्कम जेव्हा तुम्ही करता, जर तुम्ही धड टाकला, तुम्ही जर काम करसाल तरच तुम्हाला इन्कम येणार. देऊ ना करो आपल्याला फिजिकल मेंटल डिसॅबिलिटी किंवा आपण जर हयात नसू तर आपलं इन्कम थांबेल. बरं, असाल किंवा नसाल तुमचं पॅसिव्ह इन्कम हे चालू आहे. तुमच्या फॅमिलीला कधी फायनान्शियल प्रॉब्लेम येणार नाही जर तुमचं पॅसिव्ह इन्कम चांगलं असेल तर. 1 सेकंडली, तुमच्या पॅसिव्ह इन्कम, आज मी समजा ऍक्टिव्ह इन्कम कमवतोय, जोपर्यंत मी नोकरी धंदा करतोय तोपर्यंत मी कमवू शकतो, पण त्याचा माझ्या पुढच्या
नाही. पण तुमच्याकडे पॅसिव्ह इन्कम, आता पॅसिव्ह इन्कम कुठल्या दृष्टीने येऊ शकतं, किंवा मी जर एखादं घर घेतलं त्याचा रेंट मला येईल, किंवा त्याचं जे प्राइस अप्रिशिएशन आहे दरवर्षी वाढ होते ते मला येईल. जर मी शेअर्स घेतलेले आहेत तर त्याचं मला डिव्हिडंड येत राहील आणि त्याचा जो शेअर प्राइस अप्रिशिएशन आहे ते पण मिळत राहील, इव्हन प्लस मला बोनस वगैरे पण येत राहतील. ओके, तर अशा प्रकारे, किंवा मी कुठेतरी जर बँकेत किंवा इकडे तरी पैसे त्याचं मला इंटरेस्ट येत राहील. बरोबर. ओके, तर अशा प्रकारे जे तुम्हाला जे रिटर्न्स येतात ते तुमच्या इव्हन पुढच्या पिढीला देखील फायद्यासाठी होतात, जे तुम्ही ऍक्टिव्ह इन्कम मध्ये करू शकत नाही. आणि थर्ड अँड द मोस्ट इम्पॉर्टंट रिझन इज की ऍक्टिव्ह इन्कम हे कधीच महागाईला तोड देत नाही. कारण जर महागाई 12, 13, 14% जर वाढते तर एका सामान्य व्यक्तीचा इन्कम जास्तीत जास्त 6, 7, 8% वाढतो. कमीत कमी 4 ते 5% गॅप हा राहतोच राहतो. त्यामुळे होतं काय की दरवर्षाला तुमची पर्चेसिंग पॉवर ही कमी होत जाते. ओके, आणि महागाई वाढत जाते आणि तुमचा इन्कम हा कमी होत जातो. ओके, भले तुम्हाला ते फिगर वाढताना दिसते तुमच्या सॅलरीमध्ये. ओके, तर त्यामुळे जर तुम्ही पॅसिव्ह इन्कम जर डेव्हलप केलं तर तुम्ही इझिली महागाईला बीट करून तुम्ही तुमचे पैसे वाढवू शकता. उदाहरण घ्या की जर महागाई वाढते तर प्रॉपर्टीचे रेट्स पण वाढणार, रेंट पण वाढणार. बरोबर, तर त्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा मिळणार. जर महागाई वाढते तर तशा हिशोबाने इव्हन शेअरचे प्राइजेस आणि सगळ्या गोष्टी वाढतात. का? कारण जर एक बिझनेस जर महागाईला जर तोडू शकतो तर आपण जेव्हा शेअर बाजारात पैसे गुंतवतो त्यावेळी काय करतो, आपण एका बिझनेसमध्येच पैसा लावतो. राईट, तर त्यामुळे ते शेअर्स देखील महागाईला इझिली तोड देतात. तर त्यामुळे तुमचं पॅसिव्ह इन्कम असणं हे फार गरजेचं आहे. आणि त्याचं प्लॅनिंग तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये करू शकता. खरंय, थोडक्यात योग्य फायनान्शियल प्लॅनिंग केलं तर आपलं पॅसिव्ह इन्कम वाढू शकतं, जे आपल्याला शेवटपर्यंत साथ देतं. हेच थोडक्यात यातनं सांगणं आहे. आपण ही चर्चा अशी सुरू ठेवणार आहोत, मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर भेटूया. आपण बघा आमचा विशेष कार्यक्रम पासवर्ड श्रीमंतीचा, आणि आपल्याला आज मार्गदर्शन करतायत शशांक रावले. आपण बोलतोय फायनान्शियल प्लॅनिंग बद्दल. तुम्ही आता जे सगळं सांगितलं तुमच्या कार्यशाळेत सुद्धा याच्यापेक्षा जास्त शिकवलं जातं किंवा सांगितलं जातं. नेमकं काय असतं या कार्यशाळांमध्ये, आम्हाला उत्सुकता आहे. पहिले तर तुम्हाला फायनान्शियल प्लॅनिंग बद्दल सांगितलंच जाईल, पण आमच्या ज्या मेन कार्यशाळा चालतात ते शेअर बाजारावर चालतात. म्हणजे तुम्ही ट्रेडिंग आणि गुंतवणूक करून तुम्ही कशा रीतीने चांगल्या रीतीने आपले पैसे कमवता ह्याबद्दल तुम्हाला सांगितलं जातं. पहिलं तर मला सांगायला आवडेल अबाउट ट्रेडिंग. म्हणजे तुम्ही रोज तुम्हाला जेव्हा जेव्हा वेळ मिळेल, म्हणजे यू कॅन युटिलाइज युअर फ्री टाइम टू मेक मनी एनी टाइम. म्हणजे तुमच्या फावला वेळ तुम्ही कधी पैसे मला वापरू शकता तुम्ही ट्रेडिंग करून. तर ट्रेडिंग करून तुम्ही दिवसाला समजा लाखभर रुपये टाकले तर 3-4 हजार रुपये किंवा 10-20 हजार टाकले तर 700-800 रुपये सहजरित्या तुम्ही कसं कमवू शकता ते आम्ही त्याचं तुम्हाला योग्य ज्ञान देतो ट्रेडिंग करून. तर मग त्यामध्ये कोणी येऊ शकतं, कोणी गृहिणी येऊ शकतात, एक बिझनेसमॅन येऊ शकतो, एक नोकरी करणारा व्यक्ती, कोणाला त्याच्या काही वयाची किंवा कुठल्याही क्वालिफिकेशनची अट नाहीये, कोणीही येऊ शकतं त्या कार्यशाळेत. आणि इव्हन गुंतवणूक, आता नुसतं शेअर बाजार नाही तर तुम्ही इतर कुठल्या ठिकाणी गुंतवून कसे पैसे वाढू शकता तर ह्या रिलेटेड तुम्हाला योग्य ज्ञान हे दिलं जातं. पैशा रिलेटेड सगळ्या गोष्टी त्यामध्ये कव्हर होतात. तर तुम्हाला हा सेशन भरपूर आवडेल. म्हणजे हे सगळ्या आमच्या कार्यशाळा मोफत असतात. ओके, त्यामध्ये कुठल्याही रजिस्ट्रेशनची देखील गरज नाही तुम्हाला. तुम्ही डायरेक्टली आमचे सेशन लावू शकता आणि हे भरपूर पॉवर पॅक आणि इंटरेस्टिंग हे सेशन्स असतात, ज्यामुळे अनेक लोकांना फायदे देखील होतात. बरोबर आहे. ओके, आता या कार्यशाळा ज्या आहेत ते मुंबईत आणि मुंबई बाहेर होत आहेत या आठवड्यामध्ये साधारण. कशा आहेत या कार्यशाळा, कुठे कुठे आहेत? आता सध्या मुंबईमध्ये जे आहे आता दादरला आहे, 10 तारखेला दादरला आहे आपली 10 जानेवारीला. ओके, त्यानंतर मग ठाण्यामध्ये जे आपले आहे मुंबईमध्ये ते 13 तारखेला आहे. त्यानंतर मग 11 तारखेला कोल्हापुरात आहे आणि त्याच्यानंतर 19 तारखेला नाशिकला देखील आहे आणि पुण्यामध्ये देखील आहे. पण त्याच्या आम्ही डेट्स तुम्हाला डिक्लेअर लवकरच करू. तुम्ही फक्त आमच्या जे मोबाईल नंबर दिलेत तुम्हाला स्क्रीनवर एक छोटासा एक मिस कॉल मारून सोडा. तुम्हाला जे 5ही आमचे व्हेन्यूज आहेत दादर, ठाणे, नाशिक, कोल्हापूर आणि पुणे या सगळ्यांची तुम्हाला ऍड्रेस डिटेल्स तुम्हाला SMS केले जातील 1-2 दिवसातच. आणि त्याच्यानंतर तुम्ही जो पाहिजे तुम्ही सेमिनार तुम्ही अटेंड करू शकता विदाऊट एनी रजिस्ट्रेशन. खरंय. आपण आत्ताच ऐकलं की शशांक रावले यांच्या ज्या कार्यशाळा आहेत येत्या आठवड्यामध्ये होणाऱ्या त्या मुंबई, ठाणे, त्याचबरोबर पुणे, कोल्हापूर आणि नाशिक इथे होत आहेत. पुण्यातली तारीख अजून नक्की झालेली नाही, मात्र ही तारीख नक्की झाली की तुम्हाला ती कळवली जाईलच. मात्र जर तुम्हाला या कार्यशाळांना उपस्थित राहायचं असेल तर या स्क्रीनवरती जे तुम्हाला नंबर दिसत आहेत त्या नंबरवरती तुम्ही एक मिस कॉल द्या आणि त्यानंतर पुढची सगळी जी प्रोसिजर असेल ती शशांक रावले यांच्या ऑफिसकडनं पूर्ण केली जाईल. मात्र मिस कॉल देऊन आपली जी उपस्थिती आहे ती आधी नक्की करा. शशांक, तुम्ही आलात आणि इतकी छान चर्चा केलीत, मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. पासवर्ड श्रीमंतीचा या विशेष कार्यक्रमात आज इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी मात्र आपण पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.